1 वाटी बारीक रवा, 1 वाटी ओलं खोबरं, गूळ घेतला आहे. गॅस चालू करून कढई ठेवली. त्याच्यावरती 1 चमचा साजूक तूप घालूया. तूप वितळलं की रवा घालून चांगला बदामी रंगावरती भाजून घेतलेला आहे. त्यातच आता आपण ओलं खोबरं घालूया आणि ते पण एक 5 ते 7 मिनटं चांगलं परतून घेऊया. मिश्रण छान तयार झाले. त्यात 1 कप गूळ घालूया. पाव कप दूध घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया. थोडेसे ड्रायफ्रूट घालूया, बारीक पावडर करून घेतलेली. वेलची पावडर, जायफळ पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवूया. 2 चमचे दुधामध्ये केशरच्या काड्या घातल्यात. ते दूध आपण सारणामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करूया. साचा घेतला आहे. त्याच्यावरती पिस्त्याचे काप आणि एक केशरचा धागा घालून व्यवस्थित मिश्रण भरून दाबून असा मोदक आपण तयार करूया. मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे. बघू शकता अप्रतिम असे मोदक तयार होतात. यंदा चतुर्थीला तुम्ही पण असेच मोदक करा. खूप चवीला छान होतात. असे आपले गूळ खोबऱ्याचे मोदक तयार आहेत.